महाराजांनी काय केलं की नंतर महाराज राजापूरला आले तर महाराजांनी तिथल्या कोणी अंमलदार होते किंवा परकीय व्यापारी होते त्या सगळ्यांकडून महाराजांनी खंडणी वसूल करायला सुरुवात केली. त्यावेळेस या इंग्रजांनी आडकाठी केली, म्हणजे टाळाटाळ केली खंडणी द्यायला. जो इंग्रज अधिकारी त्या सिद्धीश्वरला मदत करायला आलेला रेविंग्टन नावाचा, तो इंग्रज अधिकारी पण तिथं त्यावेळेस राजापूरला होता. त्या रेविंग्टनला आणि अजून 7 इंग्रज अधिकाऱ्यांना महाराजांनी कैद केलं आणि वासोड्याच्या किल्ल्यावर कैदेत ठेवलं. म्हणजे त्या वासोड्याच्या किल्ल्यावर त्या इंग्रजांची एवढी दयनीय अवस्था झाली की त्या कैदेतच 2 इंग्रज अधिकारी मेले पण. म्हणजे त्या इंग्रजांची एवढी वाईट अवस्था होती, त्या कैदेत असताना त्या इंग्रजांना बाहेरून कोणी मदत करायची हिंमत पण केली नाही. उलट तिकडचा त्या इंग्रजांचा जो प्रेसिडेंट होता त्यानं कैदेतल्या इंग्रजांना सांगितलं की तुम्ही जी सिद्धीश्वरला मदत केली त्याचं तुम्ही फळ बघताय. शेवटी महाराजांनी 1663 जे बाकीचे जे जिवंत होते त्या जिवंत इंग्रजांना सोडून दिलं. पण त्या गोष्टीनंतर राजापूरकर इंग्रजांच्या मनात थोडी धास्ती बसली ना महाराजांबद्दल. तिथून पुढे महाराजांसोबत त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करायचा सतत प्रयत्न करत होते.